हॅलो यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवत आहोत लच्छा पराठा. तर हे बनवण्यामागचं कारण तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच मी. तर घेतला गोळा चपातीचा आणि घेतला सरसर लाटून आणि लावलं त्याला तिखट मीठ तेल असं संपूर्ण चपातीला लावून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे चव चांगली लागते ते त्या तिखट मिठाने. तर ते लावल्यानंतर आपण त्याच्यावरती थोडी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आपण, आणि ती कोथिंबीर टाकल्यानंतर आहे ना सरसर चाकून चिरून घ्यायचं आहे. आता तुम्हाला चिरता चाकून सांगते मी ह्याचा किस्सा काय झाला आहे. ते पराठा बनवण्याचा आज काही नाश्ता ठरलेला नव्हता मेनूमध्ये, चहा बिस्किट खाऊन जाणार होते. तेवढ्यात नवरा म्हटला माझा मित्र येणार आहे मला घ्यायला, आता नाश्ता तर करणारच. तर काय रागाच्या भरात काय सुचना, घेतलं गोळा लाटलं तुम्ही तर पाहिलंच आणि टाकलं चर करून. असे 3-4 पराठे तर करायलाच लागणार होते आता. मग आता घेतले हे असं करून घ्यायचं आहे गोळा. त्यानंतर आता हा गोळा पिठाच्या ह्याच्यात टाकून दाबून घेऊन पिठाचं लावून त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे, अचानक कुणी यायचं म्हटल्यावर आपल्याला काय काय होत असतं ते बायकांनाच कळू शकतं. आता आणि हा असं सरसर हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे हा पराठा. लाटून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला आपण शेकून पण घ्यायचं आहे तव्यावरती, व्यवस्थित शेकवायचं आहे तव्यावर त्याला. आता बघा लाटून झालेलं आहे, आता शेकवायला घ्यायचं आहे आपल्याला तव्यावरती. चांगलं गॅस फुल करायचं आहे आणि शेकून घ्यायचं आहे असं तव्यावरती पराठा. आता पराठा शेकून घेतल्यानंतर त्याला थोडंसं तेलच लावायचं आहे सध्या, आणि खाली घेतल्यानंतर त्याला तूप लावायचं आहे आपण. आता तूप लावायचं आहे. आता हा काय मेनू ठरलेला नव्हता आमचा, त्यामुळं मी केचपसोबतच सर्व केलं आहे आज पराठा. आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. शूट पण करायचं होतं मला त्यात, आणि सगळं सबस्क्राईब करा. थँक्यू.